MCQ सिरीजच्या लेक्चर मधलं आता आपण तिसरा पार्टला सुरुवात करतोय. पाठीमागच्या पार्ट मध्ये आपण 21व्या क्वेश्चन पर्यंत क्वेश्चन डिस्कस केले होते. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 नंबरचा क्वेश्चन, सतत अंकेक्षणाचा 22 नंबरचा क्वेश्चन आपण सुरुवात करतोय. सतत अंकेक्षणाचा कर्मचाऱ्यांवर कसा प्रभाव पडतो? ऑप्शन ए आहे प्रभाव वाढतो, ऑप्शन बी आहे प्रभाव घटतो, ऑप्शन सी आहे प्रभाव स्थिर राहतो, ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणताही नाही. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बरंच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो. सतत अंकेक्षण, सतत अंकेक्षण इंग्लिशमध्ये काय? कंटिन्युअस ऑडिट. कंटिन्युअस ऑडिट कुठं होतं? मोठ्या संस्थांमध्ये, ज्या मोठ्या कंपनीज आहेत तिथं कामाचं लेवल खूप मोठा असतो, त्यामध्ये तिथं कंटिन्युअस ऑडिट करायला लागतं. ऑडिटरला कंटिन्यू 12 महिने 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत कंपनीमध्ये बसून काम करायला लागतं. मग असं जर केलं, ऑडिटर कंटिन्यू तिथंच बसलाय, तर काय होईल? सिंपल आहे. एक छोटं उदाहरण देतो, त्याच्यावर तुम्हाला लगेच समजून जाईल. एखादा तुमचा रिलेटिव्ह आहे, पाहुणा आहे, नातेवाईक आहे, ते घरी आलेत तुमच्या. तुम्हाला स्टार्टिंगला कसं वाटेल? 1, 2 दिवस 3 दिवस खूप छान वाटेल, बरं वाटेल. पण नंतर जसं जसं वाढत जाईल, 1 महिने 2 महिने 6 महिने वर्ष, मग कसं वाटेल? काय वाटेल का तेवढं? पहिल्या दिवशी काय पहिल्या आठवड्यात वाटत होतं तसं नाही वाटणार, एकदम नॉर्मल होऊन जाईल तुमचं रिलेशन. त्याच प्रकारे ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन असा आहे आपला, सतत अंकेक्षणाचा कर्मचाऱ्यांवर कसा प्रभाव पडतो? जो ऑडिटर आहे त्याचा तिथल्या कर्मचाऱ्यांवर कसा प्रभाव पडतो? मला सांगा. ऑप्शन ए प्रभाव वाढतो का? काय वाटतं तुम्हाला? प्रभाव वाढतो? नाही, ऑप्शन ए चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन बी प्रभाव घटतो. प्रभाव घटतो का? येस, ऑप्शन बी हा बरोबर उत्तर आहे. प्रभाव घटतो. काय होतं असं? प्रॅक्टिकल जर काम करताना बघितलं, ऑडिटर 12 महिने तिथंच लक्षात. 2 प्रकारच्या ऑडिटरचं उदाहरण घेऊ. एक कंटिन्युअस ऑडिट करतोय म्हणजे तिथंच आहे, आणि दुसरा फक्त वर्षानंतर एकदाच येतोय, 1 महिन्यासाठी किंवा 2 आठवड्यासाठी, आणि ऑडिटिंगचं काम करून जातो. पण एक जो आहे तो सतत तिथंच आहे. आता जो ऑडिटर तिथं कंटिन्यू बसलेला आहे त्याचं काय होणार आहे? कर्मचाऱ्यांबरोबर संबंध वाढणार आहे, लक्षात. बोलणं चालणं होणार आहे. मग कर्मचाऱ्यांवर त्याचा दबाव पडणार आहे का? की नाही हा घोटाळा काढणारा माणूस आहे, आपण याच्यावर कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. दबाव राहणार आहे का? नियंत्रण राहणार आहे का? नाही राहणार. त्याच्या दोघांची दोस्ती होऊ शकते. कदाचित असं होऊ शकतं तो ऑडिटर मिळूनच घोटाळा करू शकतो, असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं की ऑडिटर अकाउंटंट किंवा स्टाफ बरं मिळून तोच घोटाळा करू शकतो. अशा पण पद्धतीचा घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे जो प्रभाव आहे, जो अंकेक्षक म्हणून तिथं प्रभाव पडला पाहिजे, तो प्रभाव पडणार आहे का? सततच्या अंकेक्षणामध्ये प्रभाव नाही पडणार, प्रभाव कमी होणार. लक्षात. ऑप्शन 22व्या नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन आहे बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23, सतत अंकेक्षण कोणत्या संस्थेसाठी उपयुक्त असते? सतत अंकेक्षण कोणत्या संस्थेसाठी उपयुक्त असते? ऑप्शन ए आहे छोट्या संस्थेसाठी, ऑप्शन बी आहे सामान्य संस्थेसाठी, ऑप्शन सी आहे मोठ्या संस्थेसाठी, ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. सतत अंकेक्षण आताच पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं मी, सतत म्हणजे कंटिन्युअस ऑडिट. कुणासाठी? मोठ्या संस्थांसाठी का छोट्या संस्थांसाठी? मोठ्या संस्थांसाठी. का? कारण त्याचा कामाचा व्याप मोठा असतो. उदाहरण पण दिलं होतं तुम्हाला. एक ऑडिटर कंटिन्यू ऑडिट करतोय आणि 1 वर्षानंतर एकदा येतो. वर्षानंतर जर ऑडिटर आला आणि मोठ्या कंपनीमध्ये गेला, रिलायन्स किंवा टाटा सारखे, तर असं बिल्डिंग भरून त्याच्यासमोर वाउचर येते, डेक भरून. एवढं त्यांच्या कंपनी, एवढं ट्रान्झॅक्शन मोठे, तो ऑडिटिंग करू शकणार आहे का? तो नाही करू शकणार. त्यासाठी त्याला कंटिन्यू तिथंच ऑडिटिंगचं काम करायला पाहिजे. कंटिन्यू ऑडिटिंग म्हणजे कसं? काल ट्रान्झॅक्शन झालं, आज लगेच वाउचिंग चेकिंग झालं, लगेच पुढं ऑडिटिंगच्या फाईलला गेलं. अशा पद्धतीचं अंकेक्षण, त्याला सतत अंकेक्षण करायला लागणार. लक्षात. 23वा क्वेश्चन, सतत अंकेक्षण कोणत्या संस्थेसाठी उपयुक्त आहे? कंटिन्युअस ऑडिट छोट्या का मोठ्या का सामान्य का ऑप्शन डी वरीलपैकी कोणत्याही नाही? त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. 23व्या नंबरचं क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? ऑप्शन ए बँकेतून कर्ज घेण्यासाठी अंकेक्षकाची मदत होते, ऑप्शन बी अंकेक्षण सेवा देण्याचे काम करतो, ऑप्शन सी ए अँड बी बोथ, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही. आता प्रश्न काय? वाक्य कोणतं बरोबर आहे? पहिलं वाक्य काय? बँकेतून कर्ज घेण्यासाठी अंकेक्षकाची मदत होते. आता मला सांगा तुम्ही, अंकेक्षकाची मदत होते का बँकेमधून कर्ज घेण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? ऑब्विसली होते. कशी होते? समजा आपण इंडिव्हिज्युअल आहे, आपण इंडिव्हिज्युअल जर बँकेत कर्ज करायला गेलो तर आपल्याला काय म्हणतात? मागच्या वर्षाचं IT रिटर्न दाखवा. हे झालं आपल्या व्यक्तीसाठी, इंडिव्हिज्युअलसाठी. पण जर कंपन्या
कंपन्या किंवा मोठ्या संस्था जर बँकेकडे गेल्या आणि कर्ज मागायला लागल्या तर ते त्यांचं ऍट रिटर्न असणार आहे का? तर नाही, त्यांचं काय असणार आहे? बॅलन्स शीट असणार आहे. मग ती बॅलन्स शीट दाखवणार कुणाला? बँकेला. बँक ती बॅलन्स शीट बघणार, बॅलन्स शीट मध्ये बघणार यांचा प्रॉफिट रेशो काय, प्रॉफिट किती होतोय, यांच्याकडे ऍसेट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार बँक आणि त्या हिशोबाने त्यांना कर्ज देणार. त्यामुळे पहिला ऑप्शन काय? बँकेतून कर्ज घेण्यासाठी अंकेक्षकाची मदत होते. काय वाटते तुम्हाला? बरोबर आहे का? बरोबर. ऑप्शन बी, अंकेक्षण सेवा देण्याचे काम करतो. जो ऑडिटर आहे तो सर्व्हिस सेवा देण्याचे काम करतो. बरोबर आहे का? यस, बरोबर आहे. तो सेवा देण्याचे काम करतो. तो काय गुड्स देतो का? काय मॅन्युफॅक्चरिंग करून तयार करून देतो का? नाही, तो काय करतो? एक प्रकारची सेवा देतो. आलं लक्षात? तो तिथं सामान विकतो का जाऊन? हे पेन घ्या, हे वही घ्या, हे पुस्तकं घ्या, असं विकतो का? तिथं विकायचं काम नाही करतो, सर्व्हिस द्यायचं काम करतो, सेवा देतो कंपनीला. कशी सेवा देतो? ऑडिटिंगची सेवा देतो. आलं लक्षात? ऑप्शन सी आहे ए अँड बी बोथ. ऑप्शन ए बरोबर होता, बी पण बरोबर होता. त्यामुळे ऑप्शन सी काय? ए अँड बी बोथ. त्यामुळे ऑप्शन सी असणार आहे आपला बरोबर. 24व्या क्वेश्चनचा ऑप्शन सी बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 25व्या क्वेश्चन मध्ये अंकेक्षणाची विशेषता काय आहे? अंकेक्षणाची विशेषता काय आहे? पुस्तकातील चुका शोधणे, ऑप्शन ए. ऑप्शन बी, नफा तोटा हिशोब करणे. ऑप्शन सी, अफरातफर शोधून काढणे. ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. आता मला सांगा, अंकेक्षकाचं विशेषता किंवा त्याचं काम असं जर म्हटलं तरी चालेल. काय? पुस्तकातील चुका शोधणे. ऑप्शन ए आहे का? चुका शोधायचं आहे का? येस आहे. त्यानंतर ऑप्शन बी, नफा तोटा हिशोब तयार करणे, म्हणजेच बॅलन्स शीट, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस तयार करणे. बॅलन्स शीट तयार करणे अंकेक्षकाचं ऑडिटरचं काम आहे का? तर येस आहे. त्यानंतर ऑप्शन सी, अफरातफर शोधून काढणे. अफरातफर शोधून काढणे हे अंकेक्षकाचं काम आहे का? तर येस आहे. त्यामुळे वरचे तिन्ही ऑप्शन आहेत. त्यामुळे शेवटचा जो ऑप्शन आहे डी, वरील सर्व ऑप्शन आपलं बरोबर आहे. 25व्या क्वेश्चन मध्ये डी नंबरचा आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 26वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या केसमध्ये सांगितले आहे अंकेक्षण हा रखवाली करणारा कुत्रा असतो, नाही की रक्त पिणारा? लेक्चर मध्ये ज्यांनी रेग्युलर अटेंड केले त्यांना आठवलं असेल, मी एक अख्खं लेक्चर याच्यावर दिलं होतं. ऑडिटर इज अ वॉच डॉग, नॉट अ ब्लड हंट. ऑडिटर हा रखवाली करणारा कुत्रा आहे, ना की रक्त पिणारा. आलं लक्षात? मराठीमध्ये सिंपल मध्ये परत सांगतो, म्हणजे रिव्हिजन होईल आणि ज्यांनी माहित नाही त्यांना समजून जाईल. एक उपमा दिलेली, म्हणजे रिअल मध्ये कुत्रा एक ऑडिटर नाही, फक्त एक त्याला उपमा दिली. आलं लक्षात? जो रखवाली करणारा कुत्रा आहे त्याचं काम काय असतं? गेटवर थांबला, जर काही चुकीच झालं तर फक्त तो भुकतो. भुकल्यानंतर मालकाला लगेच समजतं की इथं काहीतरी चुकीच झालं आणि मालक बाहेर येतो आणि लक्ष घालतो. आलं लक्षात? आणि जो रक्त पिणारा म्हणजे जंगलामध्ये राहणारा जो जंगली कुत्रा आहे तो काय? तो भुकतो का? फक्त दिसलं की डायरेक्ट चावायला लागतो. मग ऑडिटर जर ऑडिटिंग करायला गेला, कंपनीमध्ये ऑडिटिंगचं काम करायला गेला, तर तिथल्या स्टाफला, तिथल्या अकाउंटंट लोकांना त्याचा उद्देश आहे का? त्रास द्यायचा, त्यांचं हे करायचं, प्रत्येक गोष्टीत त्यांना एकदम हे करत खूप त्रास द्यायचा त्यांचा. म्हणजे जसं रक्त पिणारा कुत्रा ते नेचर आहे की त्रास देणं आणि त्यांचं सगळं हे करणं, तर तसं काम त्याचं नाहीये. त्याचं काम काय? रखवाली करणारा कुत्रा. रखवाली करायचंय, फक्त बघायचंय हा व्यवस्थित ट्रान्झॅक्शन झालेत नाही झालेत, त्यात काय चुका असतील तर ते सुधारून घ्यायचे, अफरातफर घोटाळा असेल तर सिनियर अथॉरिटी पर्यंत पोहोचवायचं. अशा पद्धतीचं अंकेक्षणाचं काम आहे. रखवाली करणारा कुत्र्याच्या प्रमाणे त्याचं काम आहे, त्याचं नेचर ते. लक्षात? ना की रक्त पिणारा. जो ब्लड हंट, ऑडिटर इज अ वॉच डॉग, नॉट अ ब्लड हंट. म्हणजे मराठीत काय? रखवाली करणारा कुत्र्याच्या प्रमाणे ऑडिटरचं काम आहे, ना की रक्त पिणाऱ्या कुत्र्याचा. आता हे जे म्हण आली किंवा हे जे ऑडिटरला संबोधलं गेलं ते कशापासून, कोणत्या केस पासून संबोधले? खाली आपल्याला ऑप्शन मध्ये केस दिलेला आहे आणि त्यातल्या एका केसमध्ये जजने असं डिस्कस किंवा निकालामध्ये सांगितलं होतं. त्यातलं ऑप्शन ए आहे किंगस्टन कॉटन वर्सेस मिल्स कंपनी लिमिटेड. अरविंद गुप्ता वर्सेस भारत संघ. सी, रघुनाथ केलकर वर्सेस भारत संघ. डी, वरीलपैकी कोणतेही नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, किंगस्टन कॉटन वर्सेस मिल्स कंपनी लिमिटेड. लक्षात? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे किंगस्टन कॉटन वर्सेस मिल्स कंपनी लिमिटेड. ह्या केसमध्ये जजने निकाल देताना हा सेंटेन्स वापरला होता, ऑडिटर इज अ वॉच डॉग, नॉट अ ब्लड हंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 27 नंबरचा, अंकेक्षणाचे फायदे काय आहेत? अंकेक्षणाचे फायदे काय आहेत?
ऑप्शन ए कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, ऑप्शन बी चुका सापडतात व त्या सुधारून घेतल्या जातात, ऑप्शन सी अफरातफरींना पायबंद बसतो, ऑप्शन डी वरील सर्व. आता अंकेक्षणाचे फायदे काय? कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते म्हणजे काय होतं? ऑप्शन ए डिस्कस करू आपण. मी तुम्हाला तेच सांगितलं की नुसतं उत्तर नाही सांगणार, कन्सेप्ट सांगणार आणि डिस्कस करणार. त्यामुळे डिस्कस करण्यामुळे उद्या प्रश्न फिरून जरी आले तरी तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे आणि तुम्ही ते सोडवणार. कशामुळे? कारण तुमची कन्सेप्ट स्ट्रॉंग असणार आहे. तर आता ऑप्शन ए काय? कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते म्हणजे काय होतं? कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. दोन अकाउंटंट आहेत, एका अकाउंटंटचं ऑडिटिंग होतंय आणि दुसऱ्याचं ऑडिटिंग होत नाही. आता ज्याचं अकाउंटिंगचं ऑडिटिंग होतंय तो अकाउंटंट काय म्हणणार? अरे मला बुक्स ऑफ अकाउंट कम्प्लीट करायचे बरं का, कारण ऑडिटर येणार आहे आणि माझं चेक करणार आहे. आणि ज्याचं ऑडिटिंगच होत नाही तो म्हणणार उद्या करू, परवा करू, तेरवा करू. तुमचं स्वतःचं उदाहरण घ्या, सिंपल, लगेच समजून गेलं. 2 महिन्यापूर्वी समजा कॉलेजने असाइनमेंट करायला दिली तर किती विद्यार्थी लगेच दिल्या करणार? 10-20% पण नाही करणार. आणि किती विद्यार्थी असे शेवटच्या 2 दिवसात किंवा शेवटच्या 3 दिवसात किंवा आदल्या रात्री लिहिणार? असे 80-90% असे विद्यार्थी सापडतील की शेवटच्या आठवड्यामध्ये कम्प्लीट करून घेतली. तसंच अकाउंटंटचं पण आहे. जर त्याचं कोण चेक करायलाच आलं नाही, ऑडिटर आलाच नाही तिथं ऑडिटिंग करायला, चेक करायला, तर तो लिहिणार आहे का बुक्स ऑफ अकाउंट? नाही राहणार. मग त्याची कार्यक्षमता वाढणार आहे का? तर नाही वाढणार, त्याची कार्यक्षमता कमी होणार. आलं लक्षात? त्यामुळे पहिला पॉईंट काय सांगतोय आपल्याला? प्रश्न काय? अंकेक्षकाचे फायदे. आणि ए पॉईंट काय? अंकेक्षक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. वाढते का कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता? येस. कारण ते काम करत राहतात, त्यांना माहिती कोणतरी आपलं काम चेक करतंय, ते काम बरोबर करतात, काम कंटिन्यू करतात. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे बी, चुका सापडतात व त्या सुधारल्या जातात. ऑब्विसली तुम्हाला सांगितलं अंकेक्षकाचं काम 2 महत्वाची, चुका शोधणे आणि अफरातफरी शोधणे. म्हणून ऑप्शन बी काय? चुका सापडतात आणि त्या सुधारल्या जातात. बरोबर आहे का ऑप्शन? येस, बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन सी, अफरातफरींना पायबंद बसतो. घोटाळे शोधले जातात आणि त्याच्यावर पायबंद बसतो. म्हणजे काय होतं? त्याच्यावर नियंत्रण मिळवलं जातं आणि सिस्टीम सेट केली जाते की नेक्स्ट टाइम होणार नाही. ज्या लोकांनी घोटाळा केला त्यांना शिक्षा दिली जाते, त्यांना कंपनीतून बाहेर काढलं जातं किंवा त्यांच्याकडनं ती आर्थिक रक्कम वसूल केली जाते. तर ऑप्शन सी पण हा बरोबर आहे. ए, बी आणि सी तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन डी काय? बरोबर, वरील सर्व. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 28. बघूया आपण. लेखाकाराला कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक आहे? लेखाकाराला कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक आहे? लेखाकार म्हणजे अकाउंटंट. अकाउंटंटला कोणत्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे? ऑप्शन ए आहे लेखाकर्माचे, ऑप्शन बी आहे अंकेक्षणाचे, ऑप्शन सी आहे बोथ ए आणि बी, ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. जो अकाउंटंट आहे त्याला कोणतं नॉलेज असलं पाहिजे? पहिला ऑप्शन लेखाकर्म, अकाउंटिंगचं नॉलेज असलं पाहिजे का? येस, असलंच पाहिजे, कारण त्याचं कामच ते अकाउंटिंग करतोय म्हणजे त्याचं नॉलेज त्याला असलं पाहिजे. त्यानंतर अंकेक्षणाचं नॉलेज असलं पाहिजे का? आवश्यकता आहे का? आवश्यकता नाही. त्याचं काम जे अकाउंटिंग करणं त्याचं त्याला नॉलेज आहे बस. ऑडिटिंग काय एक्सपर्ट काम आहे, नेक्स्ट लेवलचं काम आहे, त्याची त्याला गरज आहे का? आवश्यकता आहे का? नाही. त्याचं लेवलचं काम आहे. अकाउंटिंग करणं, जर्नल एंट्री मारणं, पोस्टिंग करणं, लेजर करणं, बँक रिकन्सिलेशन, एवढं तो ती कामं तो करू शकतो. त्यामुळे अंकेक्षणाचं काम आहे का? त्याचं नाही. ऑप्शन सी मग बोथ ए आणि बी बरोबर असणार आहे का? तर ऑप्शन सी पण बरोबर नाही, ऑप्शन डी पण बरोबर नाही. त्यामुळं 28व्या प्रश्नाचं उत्तर ए आहे, लेखाकर्माचे म्हणजेच अकाउंटिंगचे. अकाउंटंटला अकाउंटिंगचं नॉलेज असलं पाहिजे, ऑडिटिंगच्या नॉलेजची त्याला काय आवश्यकता नाही. असलं चांगली गोष्ट आहे पण आवश्यकता नाही. आलं लक्षात? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29वा. अंकेक्षकाला कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक आहे? आता अंकेक्षकाला म्हणजे कोणाला? ऑडिटरला. ऑडिटरला कोणत्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे? ऑप्शन ए आहे लेखाकर्माचे, लेखाकर्म म्हणजे काय? अकाउंटिंग. ऑप्शन बी आहे अंकेक्षणाचे, ऑप्शन सी आहे ए अँड बी बोथ, ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. आता अंकेक्षकाला म्हणजे ऑडिटरला, ऑडिटर आहे तो एक्सपर्ट आहे, त्याला कोणतं नॉलेज असलं पाहिजे? अकाउंटिंगचं म्हणजेच लेखाकर्माचं. ऑप्शन ए असलाच पाहिजे. म्हणजे काय? लेखाकर्म, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अकाउंटिंग. आता हायर लेवलचं काम करतोय, ऑडिटिंगचं काम करतोय, अकाउंटिंगचं चेक करतोय, अकाउंटिंगच्या चुका शोधून काढतोय, म्हणजे अकाउंटिंगचं नॉलेज त्याला 100% असलंच पाहिजे. त्यानंतर बी अंकेक्षणाचं, अंकेक्षणाचं नॉलेज असलं पाहिजे का? ऑडिटरला ऑडिटिंगचं नॉलेज असलं पाहिजे का? येस, असलं पाहिजे. तो कामच ते करतोय. ऑडिटर ऑडिटिंगचं काम करतोय, ऑडिटिंगचं पण नॉलेज असलं पाहिजे आणि तो अकाउंटिंगनी केलेल्या कामाचं ऑडिटिंग करतोय म्हणजे अकाउंटंटचं पण असलं पाहिजे. म्हणजे ऑडिटरला दोन्ही असले पाहिजे, अकाउंटिंगचं पण आणि ऑडिटिंगचं पण. त्यामुळं 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे ए अँड बी बोथ.
त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन आहे, सामान्यतः कोण संस्थेचा कर्मचारी नसतो? सामान्यतः कोण संस्थेचा कर्मचारी नसतो? कर्मचारी म्हणजे कामगार नसतो. ऑप्शन ए आहे पुस्तपालक. पुस्तपालक म्हणजे बुक कीपर, जो मी सांगितलं होतं मगाशी पाठीमागच्या लेक्चरमध्ये, बुक किपिंगचं जो काम करतो तो संस्थेचा कर्मचारी आहे का? मला सांगा. येस आहे. संस्था त्याला पगार देते. कर्मचारी आहे का नाही कशावरून ओळखणार? पगारावरून. ज्याला पगार देते, 12 महिने ते काम करतात, त्याला संस्थेचा कर्मचारी म्हणायचं. 2 लेखाकार. लेखाकार म्हणजे अकाउंटंट. अकाउंटंट संस्थेचा कर्मचारी आहे का? येस आहे. तो तिथे 12 महिने काम करतो, 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत, आणि त्याच्या बदल्यात संस्था त्याला काय देते? पगार देते. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे अंकेक्षक. आता मला सांगा, अंकेक्षक हा काय संस्थेचा कर्मचारी आहे का? नाही, तो संस्थेचा कर्मचारी नाही. तो सर्व्हिस देतोय संस्थेला. संस्थेमध्ये तो काय तिथं संस्था त्याला पगार देते का? नाही. संस्था त्याला काय देते? फीस देते. सिंपल उदाहरण, वकील, डॉक्टर या लोकांना तुम्ही काय करता? पगार देता का? की वकिलाने तुमची केस लढली म्हणून तुम्ही त्याला पगार देता, किंवा आजारी पडला म्हणून डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला पगार देता? नाही, त्यांना फीस देता. तुमच्या कामाच्या बदल्यात त्याला फीस देता. तसंच चार्टर्ड अकाउंटंट सीए ला फीस दिली झाली, ना की सॅलरी. त्यामुळे 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. सामान्यतः कोण संस्थेचा कर्मचारी नसतो? ऑप्शन सी अंकेक्षक हा ऑडिटर संस्थेचा कर्मचारी नसतो. त्यानंतर 31वा क्वेश्चन आहे, अंकेक्षणासाठी योग्य व्यक्ती कोण आहे? अंकेक्षणासाठी योग्य व्यक्ती कोण आहे? ए कंपनीचा कर्मचारी, बी कंपनीचा देणेकरी, ऑप्शन सी ए आणि बी बोथ, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही. संस्थेचा योग्य व्यक्ती कोण आहे ऑडिटिंगचं काम करायला? मला सांगा. कंपनीचा कर्मचारी जो स्वतः कंपनीत काम करतोय त्याला जर ऑडिटिंग करायला सांगितलं तर ते योग्य राहील का? तो स्वतःच घोटाळा करणार आणि स्वतःच तो चेक करणार, मग हे काम बरोबर राहील का? तर नाही. त्यामुळे ऑप्शन ए चुकीचा. ऑप्शन बी कंपनीचा देणेकरी. देणेकरी म्हणजे काय? कंपनीला ज्याच्याकडनं पैसे यायच्यात किंवा ज्याला कंपनीकडनं पैसे यायच्यात समजा, किंवा पैसे द्यायच्यात, डेटर्स किंवा क्रेडिटर, ह्या लोकांना जर ऑडिटर म्हणून नेमलं तर हे व्यवस्थित काम करतील का? एखाद्याला कंपनीकडनं पैसे द्यायचे, तो ऑडिटिंग काम व्यवस्थित करून का? तो त्याच्याच पार्टवर लक्ष देईल. पैसे यायचा पार्ट काय, त्यात का पैसे दिले नाही, किंवा एखाद्याला ये नाही किंवा देणं, तो त्याच पार्ट लागेल. पूर्ण व्यवस्थित ऑडिटिंगचं काम करेल का? तर नाही. त्यामुळे ऑप्शन बी चुकीचा. ऑप्शन बी चुकीचा आणि ए चुकीचा. त्यामुळे ऑप्शन सी पण काय? चुकीचा. वरीलपैकी कोणतेही नाही हा ऑप्शन बरोबर आहे. 31व्या क्वेश्चनचा आन्सर आहे डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर ठीक आहे, हे लेक्चर आपण आता इथं थांबवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. थँक्यू.